नगरसेवकांना आता हे विसरून चालणार नाही की आपण सत्ताधीश नाही तर जनतेचे सेवक आहोत. अधिकाऱ्यांनी मस्ती सोडून जबाबदारी ओळखावी. जनतेच्या पगारावर चालणाऱ्यांनी मनमानी नव्हे सेवा करावी. परळी नगर परिषदेत दीर्घकाळानंतर लोकप्रतिनिधींच्या हाती पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे आली आहेत. पहिल्याच विशेष सभेत नगराध्यक्ष निवड, स्वीकृत नगरसेवकांनी ड्रायफ्रूट नाश्ता यांची चर्चा रंगली असली तरी शहरातील सामान्य नागरिकांचा सवाल मात्र वेगळाच आहे. ड्रायफ्रूट नाश्ता ठीक आहे, पण रखडलेल्या कामांना गती कधी? मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद प्रशासकांच्या ताब्यात होती आणि याच काळात शहरातील मूलभूत समस्या जशाच्या तशाच राहिल्या. नुकतीच वैजनाथ मंदिर परिसरातील स्वच्छतेबाबतची बातमी प्रकाशात आली. थोडासा पाऊस जरी झाला तरी मंदिरासमोर पाणी साचते, नाल्यांमधून दुर्गंधी वाहते आणि त्याचा थेट फटका भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसतो. ही समस्या काही नवीन नाही, तर वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेली वस्तुस्थिती आहे. आज नगर परिषद पुन्हा नगरसेवकांच्या ताब्यात आलेली आहे. चेहरे कदाचित तेच असतील, थोडेफार बदल झालेले असतील, पण आता जबाबदारी पूर्णपणे लोकनियुक्त प्रतिनिधींवर आहे. पहिल्या सभेत ऊर्जा देणारा ड्रायफ्रूट नाश्ता चर्चेत आला, मात्र नागरिकांमध्ये एकच अपेक्षा व्यक्त होते आहे, फक्त नाश्ता नव्हे तर कामांनाही ऊर्जा द्या, गती द्या.